लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याच्या म्हणजे जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। त्याच सोबत ज्या महिलांना डिसेंबरचा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना सुद्धा जानेवारीचा हप्ता मिळेल का या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे। तर केवायसी ची मुदत सुद्धा वाढणार आहे का? एकंदरीतच लाडक्या बहिणींनो, जानेवारीच्या 19व्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे या संबंधीची माहिती आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींनो, डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण आता संपलेलं आहे। उर्वरित महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही आता हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यातच जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचालीला वेग आला आहे। काल महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। राज्य सरकारला त्या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळालेलं आहे आणि यात लाडक्या बहिणींचा मोलाचा वाटा असणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, यानंतर सुद्धा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे आणि अशात लाडक्या बहिणींना अपात्र करणं राज्य सरकारला महागात पडेल। त्यामुळे ज्या महिलांना डिसेंबर किंवा नोव्हेंबर मध्ये हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांची कारणे शोधण्याचं काम सध्या चालू आहे आणि अशी माहिती समोर येत आहे की निकषाची तपासणी ही सध्या बारकाईने चालू आहे। ज्या महिलांना डिसेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये लाभ मिळाला होता त्या महिलांच्या निकषाची तपासणी जोरात चाललेली आहे। समोर सुद्धा काही महिला अपात्र होऊ शकतात, पण लाडक्या बहिणींनो, अशी माहिती समोर येत आहे की 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे। तर त्या अगोदरच ज्या महिलांची केवायसी चुकली असेल किंवा ज्या महिलांनी ई केवायसी केली नसेल किंवा ज्या महिलांनी केवायसी करताना काही ऑप्शन चुकीचे निवडले असेल तर अशा महिलांची ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर केवायसी उपलब्ध करून देण्यात येईल। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ हा सुरळीत चालू होईल। पण जर हे 5 तारखेच्या अगोदर झालं तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल, अन्यथा तुम्हाला हप्ता येण्यासाठी अजून वेळ लागणार आहे। पण ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी येत आहे। लाडक्या बहिणींनो, जानेवारीच्या हप्त्याच्या हालचालीला वेग आलेला आहे आणि आता कुठल्याही क्षणी राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे वितरणासंदर्भात घोषणा करतील आणि 5 फेब्रुवारीच्या अगोदर किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचं जे जानेवारीचा हप्ता आहे ते नक्कीच वितरित होणार आहे। कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता हा वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला होता काय? मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ नेहमी पाहत राहायचे आहे, कारण मी माझ्या लेवलवर प्रयत्नशील आहो की लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्ती करण्यासंदर्भात काही नवीन अपडेट जर आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भात माहिती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।